प्रमिलाताईंची सून दिव्या हिचं लग्न होऊन 6 महिने झाले होते. तेव्हापासून दिव्या सून म्हणून प्रमिलाताईच्या घरी आली. तेव्हापासून प्रमिलाताई मनातल्या मनात विचार करायच्या की आत्तापर्यंत घरातली खूप कामे केली, आता माझ्या सुनेची वेळ आहे. ह्याच विचारानुसार चालत प्रमिलाताई स्वतःच्या सुनेला कोणत्याच कामामध्ये मदत करत नसे. प्रमिलाताई सहसा बोलता बोलता आपली सून दिव्या हिला एक गोष्ट नक्की सांगत की हे बघ सूनबाई, आपल्या शेजारी एक नवीन सून आली आहे. हिचं लग्न होऊन 1 महिनासुद्धा झाला नाही, पण बिचारी पूर्ण दिवस काम करण्यात व्यस्त असते. तिची सासू म्हणत होती की आमची सून खूपच चविष्ट जेवण बनवते, एकदम मऊ मऊ चपात्यासुद्धा. पण मला मात्र तुझ्या कच्च्या शेकलेल्या चपात्या खाव्या लागतात, ज्यामुळे मला पोटात दुखल्यासारखं होतं. कमीत कमी चपात्या तरी व्यवस्थित बनवायला शिक. प्रमिलाताईच्या अशा गोष्टीवर दिव्याला खूप राग आला आणि ती सासूच्या अशा बोलण्यावर खूपच दुःखी झाली. ती विचार करू लागली की मी तर चपात्या खूपच छान बनवते. जर माझ्या चपात्या कच्च्या असत्या तर माझ्या सासूबाई माझ्या त्या चपात्या पटापट कशा काय खातात. माझ्या लग्नाला जवळपास 1 वर्ष पूर्ण झाली होती आणि आईच्या आता लक्षात आलं होतं की मी चपात्या कच्च्या बनवत आहे ते. प्रत्येक गोष्टीतून चुका काढणे, टोमणा मारणे या गोष्टी तर त्या दररोजच करत, पण अचानकच कच्च्या चपात्याची गोष्ट मधूनच त्यांच्या डोक्यात कुठून आली हे कुणास ठाऊक. तरीसुद्धा दिव्या अगदी गुपचूपपणे काहीही न बोलता स्वतःचे काम करू लागली. तिने विचार केला की जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी याबद्दल बोलेन, कारण तिचा नवरा रोहित सैन्य दलात काम करत होता आणि त्याची पोस्टिंग जम्मूमध्ये होती. त्यामुळे बिचारी त्याच्यासोबत सुद्धा जाऊ शकत नव्हती आणि नवऱ्याला घरातल्या प्रत्येक मोठ्या गोष्टीमुळे दुःखी करणं तिला आवडत नसे. त्यामुळे दिव्या योग्य वेळेची वाट पाहू लागली. एक दिवस प्रमिलाताई त्यांच्या 3-4 मैत्रिणींसोबत घरातल्या अंगणात बसून गप्पा मारत होत्या. तितक्यातच प्रमिलाताई म्हणाल्या की माझी सून दिव्याचं लग्न होऊन 1 वर्ष होत आलं, पण तिला अजूनपर्यंत व्यवस्थित चपात्या बनवता येत नाहीत. मी काय करू? खरं तर मी असा विचार करायचे की आता बस झालं, मी आराम करेन. पण मला हे माहीत नव्हतं की माझ्या सुनेला साधं चपात्यासुद्धा बनवता येत नाहीत. मग इतर गोष्टी तर सोडूनच द्या. आणि तसंच आजच्या काळातील सुनांना नेमकं काय येतं आणि काय नाही त्या बनवायचं असतं हे कळतच नाही. पण आमच्या शेजारच्या सुनेला बघा, ती तर फार सुंदर संपूर्ण घरची जबाबदारी काही दिवसातच शिकली. सासू सासऱ्यांची सेवा करण्यात व्यस्त झाली. तसं तिच्या नंदाचं सुद्धा ऐकू लागली. बिचारी सकाळची दुपारी होते, पण मी तिला आराम करताना पाहिलेच नाही. मी तर म्हणते हे देवा, अशी सून सर्वांना मिळावी जी स्वतःच्या कुटुंबासाठी 1 क्षणसुद्धा आराम करत नाही आणि स्वतःची जबाबदारी उत्तमरित्या निभावावी. तेव्हा प्रमिलाताईच्या मैत्रिणी म्हणाल्या की काय बोलतेस प्रमिला, तुझ्या सुनेला साधी चपात्या बनवता येत नाहीत? त्यातली एक मैत्रीण म्हणाली, मी तर जेव्हाही तुझ्या घरी येते तेव्हा पाहते की तुझी सून काही ना काही काम करण्यात व्यस्त असते. त्यावर दुसरी मैत्रीण चेष्टा करत हसली आणि म्हणाली, प्रमिला, आता तू स्वतःच जेवण बनवायला शिकून घे, नाहीतर सुनेच्या भरोश्यावर बसली तर तुला कच्ची चपाती खायला मिळेल. आपला काळ वेगळा होता जेव्हा आपण किती काम करायचो आणि आजकालच्या मुलींना साधं जेवण बनवायसुद्धा खूप मोठं वाटतं आणि अशा प्रकारे कच्चं जेवण शिजवून ठेवतात आणि जबाबदारीतून मोकळं होण्याची घाई करतात. त्या सर्वांच्या गोष्टी दिव्याच्या कानावर पडल्या. तेव्हा ती पटकन बाहेर आली आणि सासूंच्या सर्व मैत्रिणींना नमस्कार केला. त्यावर त्या सर्व मैत्रिणींना म्हणाली, आमच्या सासूबाईने पुढच्या आठवड्यात घरात सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. तेव्हा त्या मला म्हणत होत्या की माझ्या सर्व मैत्रिणींना मी आपल्या घरी जेवणासाठी बोलवते. आणि तसंच त्या विचारत होत्या की काय गं सूनबाई, त्याबद्दल तुला काय वाटतं? जर तुला सर्वांचं जेवण बनवायला जमत असेल तर मी त्यांना यायला सांगू ना? तेव्हा मी त्यांना म्हणाली, हो आई, तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणींना पूजेसाठी अगदी आनंदाने आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रण द्या. मी त्यांच्या खाण्यापिण्याची आणि त्यांच्या आवडत्या वस्तू बनवण्यासाठी काहीच कमतरता भासू देणार नाही. हे ऐकताच प्रमिलाताई आश्चर्यचकित झाल्या आणि त्या विचार करू लागल्या की आम्ही तर सोनबाईला माझ्या मैत्रिणींना पूजेसाठी आमंत्रण द्यायचं की नाही याबद्दल विचारलंच नव्हतं. पण ही दिव्या माझ्या सर्व मैत्रिणींना का आमंत्रण करत आहे कुणास ठाऊक. नेमकं हिच्या मनात काय चालू आहे?
आपले नातेवाईक कमी आहेत का? जाऊ दे, जे काय आहे ते आता सुनेने सर्वांसमोर बोलून टाकलं, त्यामुळे आता सर्व मैत्रिणींना बोलावं लागेल, नाहीतर या सर्व मैत्रिणी माझ्यावर नाराज होतील. त्यामुळे मनात नसताना सुद्धा चेहऱ्यावर खोटं हसू आणून प्रमिलाताई त्यांच्या सर्व मैत्रिणींना पूजेसाठी आमंत्रण केलं. सर्व मैत्रिणीसुद्धा हसत हसत म्हणाले की चल मग प्रमिला, आम्ही निघतो. लवकरच तुझ्या घरी पूजेच्या दिवशी भेटू. पण हो, आम्ही तर त्या दिवशी पोटभर जेवण करणार. काहीतरी चांगलं चविष्ट बनव. ठीक आहे, चल आता निघतो आम्ही, असं म्हणून प्रमिलाताईच्या सर्व मैत्रिणी निघून गेल्या. त्या गेल्यानंतर प्रमिलाताई सुनेला म्हणाल्या, काय ग सुनबाई, माझ्या मैत्रिणींना पूजेला बोलावण्याची काय गरज होती? घरात आधीच इतके पाहुणे येतील. तेव्हा दिव्या म्हणाली, अहो आई, काय झालं? या सर्व तुमच्या मैत्रिणी आहेत ना, आणि तसंही घरात येत जात राहतात, आणि तसंही जेवण तर मलाच बनवायचं आहे. मग मी ह्यांची जेवण बनवून घेईन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. दिव्याच्या मनातल्या मनात विचार करत होती की तुम्ही ज्या मैत्रिणींसमोर माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या, माझी तक्रार केली, त्यांनासुद्धा कळायला पाहिजे की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे. 2-4 दिवस असेच निघून गेले. घरात पूजेची तयारी चालू होती. पूजेचा दिवस उजडला. ब्राह्मणांना बोलून सत्यनारायणाची पूजा केली गेली. दिव्याने अगदी व्यवस्थितपणे सर्वांचा स्वयंपाक बनवला आणि प्रमिलाताईच्या सर्व मैत्रिणींसुद्धा अगदी पोट भरून जेवण केलं. त्या दिव्याची प्रशंसा करत सर्वांसमोर म्हणाल्या, अगं प्रमिला, माफ कर, पण त्या दिवशी तर तू म्हणत होतीस की तुझी सून चपात्या कच्च्या ठेवते, पण तुझ्या सुनेने तर सर्वांसाठी इतक्या छान आणि अगदी मऊ चपात्या बनवल्या आहेत की आमच्या सुनांनासुद्धा अशा चपात्या जमत नाहीत. आणि तसंही भाजीसुद्धा खूपच चविष्ट झाली आहे. शिरा तर इतका कमालीचा झाला आहे की काय बोलू. तुझ्या सुनेने तर कमालच केली. कच्च्या चपात्या बनवणारी सून इतक्या लवकर मास्टर शेफ कशी काय बनली? आणि तेही 50 लोकांचं जेवण एकत्रच बनवलं, आणि प्रत्येक गोष्ट अधिक व्यवस्थितरित्या. खरंच मानलं पाहिजे तुझ्या सुनेला. हे सर्व पाहून आम्हाला तर असंच वाटतं की त्या दिवशी खूपच खोटं बोललीस. हे ऐकताच दिव्या त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, माफ करा, पण मला असं वाटतं की तुम्हा सर्वांना आईच्या खोटं बोलण्यामागचं उत्तर मिळालं असेल. खरं तर त्या दिवशी मी तुम्हा सर्वांच्या गप्पा ऐकल्या होत्या. जेव्हा माझी सासू तुम्हाला सांगत होती की माझी सून चपात्या व्यवस्थित बनत नाही आणि त्या अनेकदा मला टोमणेही मारतात, तेव्हा मी सुद्धा मुद्दामून तुम्हाला जेवणासाठी आमंत्रण केलं, म्हणजे तुम्ही सर्व स्वतः डोळ्यांनी पाहू शकाल की माझ्या सासूबाई अशा कच्च्या शिजलेल्या चपात्या खातात की अशा प्रकारचं चविष्ट जेवण जेवतात. कारण मी तर नेहमीच असाच स्वयंपाक बनवते. आता माझ्या सासूबाईंच्या नजरेत ह्या चपात्या कच्च्या आहेत आणि तुमच्या नजरेत अगदी मऊ चपात्या आहेत. तर मी योग्य संधीची वाट पाहत होती आणि मला संधी मिळाली व सर्व सत्य मी तुम्हा सर्वांच्या समोर आणलं, आणि त्याचा परिणामसुद्धा तुमच्या समोर आहे. लांब उभ्या असलेल्या प्रमिलाताई दिव्याचं म्हणून ऐकत होत्या आणि त्यांना लाजिरवाण्यासारखे वाटू लागले. सर्व मैत्रिणी प्रमिलाताईंना म्हणाल्या, प्रमिला, खोटं बोलण्याची साठीची सुद्धा एक सीमा असते. तू तर म्हणाली होतीस की तुझ्या सुनाला साध्या चपात्यासुद्धा बनवता येत नाही, पण ती तर इतका उत्तम स्वयंपाक बनवते जिच्या हाताची चव आमच्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे. पण तू मात्र तुझ्या सुनेच्या शेजारची प्रशंसा करते. तुझ्या सुनेचा समजूतदारपणा पाहून आम्ही दंग झालो. दिव्या, एक सुंदर सुगरणीसोबत समजूतदार मुलगीसुद्धा आहेस, नाहीतर त्या दिवशी ती आम्हा सर्वांसमोर तुझ्यासोबत भांडू शकली असती. पण तिने स्वतःला सावरत या सर्व गोष्टीतून चांगला मार्ग काढला आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने आम्हाला आमंत्रित केलं आणि तसंच दाखवूनही दिलं की ती एक स्वादिष्ट जेवण बनवते. प्रमिलाताईंना त्यांच्या मैत्रिणीने खूप ऐकवलं. त्यांची अशी अवस्था झाली की चावलं तरी रक्त येणार नाही. स्वतःच्या खोटारडेपणामुळे त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली आणि मान खाली घालून एका कोपऱ्यात उभ्या राहिल्या. आलेले सर्व पाहुणेसुद्धा त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेतून पाहू लागले.
तर मित्रांनो, सासूपणा दाखवण्याच्या नादात उगाचच खोटे बोलून प्रमिलाताईंना काय मिळालं? शेवटी सर्वांसमोर स्वतःचीच मान खाली घालावी लागली. दिव्याने स्वतःचं डोकं लावून स्वतःला अगदी व्यवस्थितरित्या सिद्ध केलं. तिने जे काय केलं ते तुम्हाला योग्य वाटलं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि शेअर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.